काय इक्विट आहे आणि तसं मुरुडची निवडणूक होऊन गेलेली आहे. परंतु ज्या पद्धतीनं आमच्यातले गेलेले गद्दार लोक हे बोलत होते की उद्धवजी ठाकरे साहेब काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि म्हणून आम्ही शिवसेना सोडतो. तर तेच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्याचं उदाहरण माझ्याकडे अनेक आहेत. पण मी एक सांगतो. आता उमरग्याचं मी दाखवलं. आता मुरुडचं आहे. उमरग्याचं माझ्या माध्यमातून सगळीकडे आलो होतो. आता मुरुडचं मी सगळ्यात तुमच्या समोर आणलेलं आहे आणि आणखी बरेच आहे. मी महानगरपालिका इलेक्शन या काळात आणखी एक कशा कोणत्या गावात असं झालेलं आहे सगळं आणेल. याचा अर्थ यांना गद्दारी करायची होती, यांना सत्ता पाहिजे होती, यांना शिवसेना फोडायचीच होती. बाकी यांना काही काँग्रेसची दुश्मनी नव्हती. जर काँग्रेसशी यांचा विरोध असता तर काँग्रेसने अलायन्स केले असतात त्या गावागावात. आणि म्हणून मी हे आधी उमरगा फाईल आता मी मुरुड फाईल सगळे आपल्या समोर आणलेली. क्रीडा मंत्री अनिल लोकर यांच्या न्यायालयात फैसल्याची गरज नाही. कोर्टाने शिक्षा सुनावलेली आहे क्रीडा मंत्री कोकाटेंना. सुनील केदारांना न्याय लावला होता, राहुल गांधींना न्याय लावला होता. दुसऱ्या दिवशी त्यांची खासदारकी सुनील केदारची आमदारकी गेली होती. सुनील केदारांना जेलमध्ये टाकलं होतं. कोकाटेंनी एका सदनिका प्रकरणामध्ये फसवणूक केलेली आहे. कोकाटेंना अटक झाली पाहिजे आणि आमदारकी आणि मंत्रिपद गेलं म्हणजे आमदारकी आणि मंत्रिपद या दोन्हीचा राजीनामा इमिजिएट घेतला पाहिजे. जो न्याय सुनील केदारांना होता, जो न्याय राहुल गांधींना होता, तोच न्याय माणिकराव कोकाटेंना लावला पाहिजे. मला असं वाटतं प्रतिसाद तुम्ही जाऊन बघू शकता. कोणताही व्यक्ती त्याच्या पक्षाचा खूप प्रतिसाद सांगतो. परंतु मी सांगण्यापेक्षा तुम्ही जाऊन बघा की प्रतिसाद आहे की नाही आहे. शिवसेनेला कासणारे, कोसणारे, संपली म्हणणाऱ्यांनी किती प्रतिसाद शिवसेनेचा उमेदवारीसाठी मला असं वाटतं पत्रकारांनी स्वतः जाऊन बघितलेलं बरं. मी तर चांगलंच सांगणार ना, मी काय वाईट सांगणार. कसं बघताय म्हणजे डोळे उघडे ठेवून बघतो व्यवस्थित त्यांच्याकडे. त्याच्यामुळं त्यांना आता हे गेल्याची बातमी होईच नाही आता, कारण गेले तर असं आम्हाला काही ठीक आहे. आता चालली प्रोसेस ही, त्याला काय फरक पडतो. त्यामुळं बऱ्याच जणांना आता साक्षात्कार होतोय की ज्या शिवसेनेनं आपल्याला मोठं केलं ती शिवसेना आता कामाच्या असा साक्षात्कार होतोय. त्यांना जिथं जात असेल तिथं सुखी राहा एवढंच सांगू. इतक्या दिवस कोणत्या विचाराच्या पक्षात होते? हळणोर शिवसेनेमुळे मोठे झालेले. हळणोर बरोबर एकच कार्यकर्ता असतो, बरोबर आहे. पण शिवसेना नाव आहे म्हणून हळणोर इतक्या दिवस वेगवेगळ्या पद्धतीनं हळणोरांना शहर प्रमुख केलं, सभापती केलं, सभागृह नेता केलं, सभापती ते सांगितलं, स्टँडिंग कमिटीचं ते केलं. आणि असं असताना त्यांना हिंदुत्ववाद आठवतो. मला असं वाटतं जी शिवसेना हे विसरलेले आहे का तुम्ही? ही शिवसेना कशी बाळासाहेबांनी आणली? सुभाष पाटील साहेब बसलेले पहिले जिल्हा प्रमुख. मला वाटतं शिवसेना आणि हिंदुत्ववाद एका वेगळ्या बाजू होऊच शकत नाही, आहेच नाही असे. कुठल्या सुरळीतच आहे ना. काही तुमच्या कानावर आला असेल तर सांगा आमच्या काही बातम्या. पण अजून आमचं तरी सुरळीत आहे. आमचं आतून बैठकाच झाल्या नाही तर सुरळीत व्हायचं काय प्रश्न आहे. पण या सगळ्या व्हाव्यात, एकत्रित सगळ्यांनी लढावं अशा प्रकारची भूमिका आमच्या जी परवा मुख्य समिती निवडणुकीची झाली तिच्यात अशा पद्धतीनं चर्चा करायला काही हरकत नाही. महाविकास आघाडी संदर्भात अशी भूमिका आमची ठरली. परंतु सगळ्यात आधी आमचे इच्छुक कोणत्या वाड्यात आमची शक्ती, उमेदवार मजबूत कुठले, मग आम्ही कोणते सोडू शकतो हा अभ्यास आम्ही करावा आणि नंतरच त्यांच्याशी बोलावं. अशा पद्धतीनं आमची भूमिका आहे. आता माझा इकडे घर सामुद्र तिकडे पडणार नाही. मला वाटतं उगाच एक फॅशन झाली खैरे साहेबांवर आरोप करणं. खैरे साहेबांच्या आशीर्वादानेच इतक्या दिवस ते पदावर आहेत. त्याच्या घरात तर खैरे साहेब खूप मोठं होर्डिंग होतं लागलेलं. आणि आता कशा खैरे साहेब वाईट दिसले? काल परवा 8 दिवसापूर्वी मी तिकडे गेलो होतो, त्याच्या घरात होतो. आणि आता त्याला खैरे साहेब घर पाडणं. खैरे साहेब कमिशनर आहे का अतिक्रमण अधिकारी आहे?
खैरे साहेब घर जोडायचं काम करतील, घर पाडायचं काम खैरे साहेब तरी करणार नाही एवढं आम्हाला माहिती आहे. ते पण याला काही अर्थ नाही. आता मी रोज घरावर घालतो तर ही गोठवून कुठे गोठवून ठेवायची, हा हात मी का तोडून ठेवायचा का? या म्हणण्याला काही अर्थ नाही. नैसर्गिक एखाद्या गोष्टी होत असेल होऊ द्या. मशाली आपण टेंबे लावतो मंदिरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, त्या काय लावायच्या नाही का? त्या म्हणण्याला काही अर्थ नाही. शिरसाट खूप बुद्धिमान आहे असं त्यांच्या डोक्यात असेल. लोक एवढे वेडे नाही राहिले आता. तुम्ही चिन्ह नाही सांगितलं तरी शोधून चिन्ह मारतात लोक मात्र. लोक एवढे वेडे राहिलेले नाहीये. आता प्रचार केल्याने प्रचार होत नसतो. लोक सगळे आता सुजाण झालेले आहेत. मला वाटतं किती जागा कोणाला देणार आहे उद्धवजी ठाकरे तर लवकरच जाहीर करतील. मी त्याच्यावर बोलणं योग्य ठरणार नाही, परंतु चर्चा चालू आहे. लवकरच या चर्चेची घोषणा होईल.